नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुमच्याबरोबर जैन पुलावची रेसिपी शेअर करणार आहे. जैन पुलाव, शाही जैन पुलाव. माझे एक व्ह्यूवर आहे योगेश कानुंगो, त्यांनी मला रिक्वेस्ट पाठवली होती. तर ही आजची रेसिपी योगेश दादा तुमच्यासाठी, अर्थात त्यांच्यासाठी आहेच. मी त्यांचं नाव शूट केलं आहे, पण तुम्ही पण ही माझी जैन शाही व्हेज पुलावची रेसिपी पहा. तर आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि कामाला सुरुवात करूया. चला. ही रेसिपी करण्याकरता काही गोष्टी मी आवर्जून रेसिपी करताना तुम्हाला सांगणार आहेत. आपण शाही व्हेज पुलाव करतो आहे, तर त्या पुलावसाठी मी फ्लावर आणि सिमला मिरची या भाज्या घेतल्या आहेत आणि टोमॅटो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे टाकण्यासाठी हा वाळलेली पुदिन्याची पानं आहेत, ही वाळलेली कोथिंबीर आहे आणि ही कसुरी मेथी आहे, ही शोप आहे, त्यानंतर जिरं आहे, हिंग आहे, हळद, लाल तिखट, काजू बदामचे तुकडे, हा मी पावभाजी मसाला घेतला आहे, हे तेजपान आहे आणि हे जिरं आहे आणि हा मी थोडासा हा माझा कोलंबो मसाला आहे आणि हा पावभाजी मसाला आहे आणि ही हळद आहे. तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करतानाच मी तुम्हाला काही गोष्टी यांच्या स्वयंपाकाबद्दल सांगणार आहे. आपण हा आधी गॅस लावून घेऊया. पुलाव मी सकाळच्या भाताचा न करता तांदूळ भिजवून करणार आहे. तर मी हा भिजवलेला तांदूळ तुम्हाला आता दाखवला आहे. हा आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. त्यावेळेस त्यात एक एक पदार्थ मी टाकीन आणि तुम्ही ती पाहू शकता. साधारणपणे जैन लोकांची जी रेसिपी असते त्या रेसिपीमध्ये फ्रूट्स काहीच खात नाही. म्हणजे बटाटा, रताळं, गाजर, त्यानंतर मुळा हे खात नाही आणि खूप साऱ्या बिया असतात तर ते खात नाही. म्हणजे आता पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब मला म्हणायचं आहे, अंजीर किंवा मग गुलर म्हणजे ते औदुंबराच्या फळाचं जे झाड असतं त्या वृक्षाची जी फळं असतं त्याला गुलर म्हणतात. तर ते गुलर वगैरे काही खात नाही. त्याचं रिझन हे आहे की 6व्या शतकात जेव्हा महावीर जैनांनी ते जो धर्म स्थापन केला होता जैन धर्म, तर त्याचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं प्रिन्सिपल होतं अहिंसा परमो धर्मा. मी यामध्ये थोडं बटर टाकलेलं आहे, पण आपण यात हे साजूक तूप टाकणार आहोत, तेल टाकायचं नाही. तर थोडं साजूक तूप मी टाकते. आता याच्यामध्ये सगळ्या भाज्या आपण अशा छान क्रंची करून घेणार आहोत. सगळ्यात शेवटी आपण तांदूळ टाकणार आहोत. आधी आपण भाज्यांना फोडणी देऊन घेऊया. त्यामुळे काय होतं की स्वयंपाक करताना ह्या गोष्टी खूप मायने ठेवतात. लसूण, कांदा हे तर ते खातच नाहीत. बरेचदा काही दिवसांमध्ये ते लेफी व्हेजिटेबल्स पण बरेचदा नाही खात. पालकही खात नाही बरेचदा, म्हणजे नसतो बहुतेक त्यांच्या ह्याच्यात. आता मी यात थोडंसं जिरं टाकते. जिरं फुटलं की मग आपण पुढचं हे टाकूया. जिरं टाकलं आहे त्याच्यात, ते जिरं तडतडून देत थोडंसं, कारण मी त्यात बटरही घातलं आहे ना, त्यामुळे थोडं जरा आहे. तूप गरम झालं आहे माझं, पण ते बटर थोडंसं अजून व्हायचं आहे. आता हे होऊन देत. तर त्यांचा जो खाण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगळ्या आहेत. बरं, या जैन लोकांमध्ये कसं आहे, राजस्थानी जैन, गुजराती जैन, तमिळ जैन, बंड जैन, मारवाडी जैन, मराठी जैन असे सगळे जैन आहेत. मुख्यतः यांचा बेस होता तो व्यापाराचा. त्यामुळे व्यापार हा उपजीविकेचा असल्यामुळे व्यापाराकरता मी आता हे जिरं झालं आहे, हिंग टाकते थोडासा. ही आता थोडी सौंफ टाकते. जागोजागी प्रदेशोप्रदेशी हिंडायचं आणि त्यांच्या जागेत राजस्थानी जैन आपल्याला जास्त माहिती आहेत, तर त्यांच्याकडे मी थोडी हळद टाकली आहे. कारण केशर नाही आहे आणि पुलावमध्ये केशर टाकतच नाही, हळदच
बिर्याणीमध्ये केशर टाकतात, यात मी हळद टाकली. आणि आता मी या थोड्या थोड्या भाज्या आहेत ना या टाकणार आहे, कारण याशिवाय या भाज्या काही आपल्या सॉटे होणार नाहीत. या थोड्या आपल्याला क्रंचीच ठेवायच्या आहेत. आणि हे टोमॅटो मी चिरले तेव्हा यातल्या मी सगळ्या बिया काढून घेतल्या होत्या, आणि आता मी यात टोमॅटो पण टाकला आहे. तर हे थोडं आपण असं सातळून घेऊया. यामध्ये मला अजून मसाले टाकायचे आहेत, तर ते मसाले पण टाकते. तर यांच्यामध्ये असे विविध ठिकाणचे हे जैन लोक आहेत. म्हणजे असं नाही आहे की जैन म्हणजे एक पर्टिक्युलर समाज एका ठिकाणी आहे वगैरे, असं नाही आहे. व्यापारामुळे हे लोक खूप सारं प्रत्येक भारतातल्या प्रत्येक प्रदेशात फिरले. आता तर आपण ग्लोबलायझेशनमुळे सगळीकडेच जातो, तर त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये विविधता. पण त्यांचं जे मूळ तत्त्व आहे की अहिंसा, ते मात्र ते सगळेच पाळतात. जवळपास 100% जैन ह्या सगळ्या गोष्टी पाळतातच. बरेचदा हॉटेलमध्ये खाणं अवॉइड करतात, ओळखीच्या ठिकाणी जाऊन जेवतात, की त्यांच्या कुझिनबद्दल ज्यांना माहिती आहे त्या ठिकाणी जाऊन ते जेवतात. तर हे कुझिन थोडं वेगळं आहे. सगळं तुम्ही भरभर टाकून यात काही करू शकत नाही. एखादी गोष्ट चुकली तर ते ती पदार्थ खाणार नाहीत. त्यामुळे मी आज तुम्हाला सांगते असं आहे त्यांचं. आता यामध्ये आपण थोडंसं ना मीठ घालूया, म्हणजे भाज्या जरा हे होऊन जातील, थोड्याशा पटकन क्रंची होतील, पटकन सॉफ्ट होतील. मीठ टाकते मी. हे मीठ अर्थात मी पुलावच्या हिशोबाने पण टाकलं आहे. तर मी काय सांगत होती तुम्हाला की वेगवेगळ्या ठिकाणी, त्यामुळे जिथे जिथे ते सेटल झालं, जसं गुजराती जैन, मारवाडी जैन, मध्ये मी तुम्हाला पापड खाकरा चुरीची रेसिपी दाखवली होती. तर हे सगळे जैन काय, पण सिंधी लोक पण पापड आणि खाकरा चुरी खातात, फक्त जैनच नाही. तर ती रेसिपी छानही होते आणि ती खरोखरच उत्कृष्ट लागते. तर साधारणपणे त्यांचं जे जेवण आहे ते म्हणजे डाळी, लॅक्टो व्हेजिटेरियन म्हणजे दुधाचे पदार्थ ते खातात. म्हणजे आता तूप, दूध, दही किंवा हे असा प्रकार जो आहे. दही मला विशेष काही माहीत नाही आहे, पण पनीर, तूप, दूध हे मात्र त्यांच्या जेवणामध्ये असतं. तर मी, कारण मिठाया खाल्ल्या जातात, तर मिठाया त्यामुळे त्यात तयार होतात, तर ते या मिठाया खातात. आता आपण काय करणार आहोत, मी हा पावभाजी मसाला घेतला आहे थोडासा, माझा हा कोलंबो मसाला घेतला आहे थोडा, आणि यामध्ये मी थोडीशी ही लाल मिरची पावडर घेतली आहे. आता हे सगळे जे मसाले मी एकत्र करून घेतले, यात मी पाणी टाकणार आहे, आणि पाणी टाकून आपण हे मसाले कालवून घेऊया. आणि आता हे मसाले आपण या तुपात आणि बटरमध्ये टाकू. म्हणजे जळत नाही, यांचा जो फ्लेवर आहे तो येतो. कारण आपल्याकडे कसं आपण तीव्र मसाले वापरतो साधारणपणे, लसूण, कांदा, त्याची पेस्ट वगैरे वगैरे. पण आता या कुझिनमध्ये हे चालत नाही. आमच्याकडे ब्राह्मणी स्वयंपाकात पण हा प्रकार असायचा. अर्थात ते अगदी माझ्या लहानपणी होतं. त्याच्यानंतर आम्ही ब्राह्मण लोकही कांदा, लसूण वगैरे व्यवस्थित खातो, जे आहे ते तुम्हाला सांगितलं मी. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया. आपली ही भाजी छान होऊन दे. मग यात सगळ्यात शेवटी आपण पनीरचे तुकडे टाकणार आहोत. आणि हे मी हिरवा वाटाणा आणि हरभरा, ओला हरभरा, हिरवा हरभरा तो पण घेतला आहे. तर थोडंसं हे झालं की आपण याच्यामध्ये हे टाकणार आहोत. 1-2 मिनिट फक्त फ्लावरला आणि त्या सिमला मिरचीला वाफ येऊ देते. आणि मग हे हे जे आहे माझ्याकडे मी घेतलेलं हिरवं मटार आणि हे हिरवा हरभरा, तो मी यामध्ये टाकते. म्हणजे आपली ही रेसिपी छान होईल. याला छान दणदणून वाफ आली आहे. आता यामध्ये
मी मुद्दाम पसरट भांडं घेतलं की माझं हे पटकन शिजायला पाहिजे. पाणी मी गरम करायला ठेवलं आहे उकळायला. ते पाणी उकळलं की आपण याच्यात टाकणार आहोत. मीठ आपण अंदाजाने याच्यात आधीच टाकलं आहे. टोमॅटो आपले जरा नरम झालेले आहेत, पण फ्लावरला व्हायला वेळ लागतो. त्यामुळे आता यात नंतर मी हे थोडे पनीरचे तुकडे यात टाकते. माझ्याकडे दालचिनी पावडर आहे, ती फक्त फ्लेवरसाठी मी थोडी दालचिनी पावडर यात टाकणार आहे आणि तेजपानचे तुकडे. हे मी मुद्दाम वरून टाकलं. आपण त्याच्यात तूप टाकलं होतं, तेलामध्ये हे तळलं जातं. आता बघा, हे याचा असा एक फ्लेवर छान येईल जेव्हा उकळत्या पाण्यामध्ये हे सगळं असं छान उकळल्या जाईल तेव्हा. आणि तोपर्यंत आपण याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि याला वाफ आणूया. म्हणजे दालचिनीचा आणि या तेजपानचं फ्लेवर याच्यामध्ये आपोआप येतं. कारण काय होतं, कधी कधी तेजपान आपण आधी टाकून देतो आणि मग नंतर हे सगळं बाकीचं होईपर्यंत ते तेलामध्येच कडक होतं, जळतं, त्याचा तो फ्लेवर उतरत नाही. थोडंसं मी जरा थांबते, हे होऊन देत आणि मग आपण याच्यामध्ये तांदूळ पाणी टाकूया. पाणी टाकून याला एक उकळी आली की त्या उकळीमध्ये आपण तांदूळ वैरायचे आणि झाकण ठेवून द्यायचं. आपला पुलाव तयार झाला. आता मी तुम्हाला तीच गोष्ट सांगत होती की जैनिझमची गोष्ट. म्हणजे मला काही एवढं खूप नॉलेज नाही आहे. मला एवढंच माहीत आहे की काही गोष्टी ते खात नाहीत. बऱ्याच गोष्टी त्यांचे पर्युषण पर्व असले की त्यांचे कडक उपास असतात. जसं मुस्लिममध्ये 40 दिवसाचे त्यांचे किंवा 1 महिन्याचे त्यांचे उपास असतात, तसं प्रथा आहे त्यांची. अर्थात प्रत्येक धर्माची एक वेगवेगळी प्रथा आहे. हिंदू धर्मातही आपल्या आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी कडक करतात, खात नाहीत त्या दिवशी काही. हे छान झालं आहे. आता मी पाणी घालतो. ह्याला आता आपण छान उकळू देऊया आणि उकळल्यानंतर आपण त्यात तांदूळ वैरणार आहोत. आपले ओले तांदूळ, हे लंबे तांदूळ मी भिजवून घेतलेले आहे. हे मी थोडे त्यात टाकणार आहे आणि मग हा आपला फ्रेश पुलाव तयार झाला. हे पाणी जरा अजून उकळून कमी होऊन देत. मग तांदूळ आपला शिजला की आपण थोडंसं त्यात दूध टाकणार आहोत. तर जैन पुलाव करताना मी या काही गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत. तरीसुद्धा कधी कधी संभ्रम पडतो की आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांच्या माहीत नसतात आणि साधारणपणे आपण बाहेरचं खातो किंवा असं, तर ते आपल्याला कदाचित बऱ्याच गोष्टी त्यांच्या माहीत नाही आहे. पण त्यांचा स्वयंपाक खूप चविष्ट असतो जैन लोकांचा, हे मात्र माहिती आहे. मी आता हा तांदूळ हातानेच यात वैरत आहे. व्हायला आता वेळ द्यावे. आता हा तांदूळ आपला शिजला, आपला हा पुलाव तयार झाला की पुलाव तयार व्हायला आपल्याला 5 मिनिट अजून वेळ लागेल. मी तुम्हाला जी गोष्ट सांगत होती, गोष्ट म्हणजे माहिती सांगत होती जैन धर्माची, ती एवढीच मला आहे. मला खूप जास्त काही माहिती त्यांच्या धर्माची नाही आहे. फक्त काही काही गोष्टी त्यांच्या अगदी ठराविक आहे. वांगं ते खात नाहीत आणि त्यांच्यामध्ये मशरूम जे आपण म्हणतो ते निषिद्ध आहेत. ईस्ट खात नाहीत. मग आणि आंबवलेले पदार्थ शक्यतोवर जैन लोक टाळतात, ते नाही खात. तर असं आहे. आता नवीन नवीन संस्कृती, नवीन नवीन कल्चर, आपण खूप एक्सप्लोअर होतो, खूप लांब जातो जगामध्ये. तर तिथे जे अवेलेबल असेल ते माणूस उपाशी राहू शकत नाही. पण हे बहुतेक 100 ते 98% लोक पूर्ण त्यांचं व्हेज कुझिन पाळतात.
तर आता हे झालं की मी तुम्हाला सांगते, दाखवते. म्हणजे आपल्या ह्या पुलावमधलं पाणी आटलेलं आहे, त्यामुळे आता आपण काय करणार आहोत, आता आपण त्यात थोडं दूध घालणार आहोत. दूध घालून परत याला एक वाफ आणणार आहोत. पुलावचे 2 प्रकार पण करतात. पांढरा पुलावही करतात, ते हळद घालत नाही. मी या पुलावात हळद घातलेली आहे, कारण मला हे बाकीचे सगळे मसाले घालून शाही पुलाव करायचा होता. मग याच्यामध्ये मी वेलची टाकलेली नाही आहे. हिरव्या वेलचीची फोडणी देऊन जो करतात तो तसा मी केलेला नाही आहे. आता याला हे थोडंसं मी वाफ येऊ देते आणि मग पुन्हा हे पूर्ण झालं की तुम्हाला दाखवते. आपला हा पुलाव आता झाला आहे आणि मी गॅस बंद केला. आता मी बघते. मस्त छान फुलला आहे. आता ह्या पुलावावर आपण ही थोडीशी, माझ्याकडे पुदिन्याची पानं आहेत, ही आपण टाकणार आहोत कुचकरून, म्हणजे याला खूप छान असा सुगंध येतो. थोडीशी कसुरी मेथी. आता हा थोडासा पुलाव मिक्स करून घेऊया. पुलावचा खूप छान सुगंध सुटला आहे आणि या पुलावला मग आपल्याला छानपैकी म्हणजे हे करायचं आहे. हा पुलाव मी खोलगट डिशमध्ये काढून घेते. खाली तो गरम राहायला पाहिजे. पुलाव आपण यात काढून घेणार आहोत सगळा. तुम्ही बघू शकता आपला हा छानपैकी कलरफुल पुलाव तयार आहे. आता याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालते. मी थोडेसे हे काजू आणि बदामचे तुकडे तळून घेतले होते, हे तुकडे मी यावर घालते. आणि माझं फेवरेट ओला नारळ. ओला नारळ ते खातात का मला काही कल्पना नाही आहे, पण मी सजावटीसाठी यावर थोडासा हा नारळ टाकते आहे. ज्या जैन बंधू भगिनींना हा नारळ चालत नाही त्यांनी टाकू नका. मी फक्त सजावटीसाठी हा टाकला. तर आज मी तुम्हाला जैन पुलावची रेसिपी दाखवली. हा शाही पुलाव म्हणजे हा दुधातच खरं शिजला जातो, पाणी टाकतच नाहीत. पण मी पाणी टाकलं यात थोडंसं, कारण लवकर शिजायला हवं तर आपली रेसिपी चांगली असती. ॲक्च्युली डेगचीमध्ये हा पुलाव दुधामध्ये छान शिजवला जातो खूप खूप वेळ, आणि मग तो पुलाव खूप छान लागतो. हा पण पुलाव चवीला खूप छान झालेला आहे. याचा खूप छान सुगंध याचा सुटलेला आहे. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आजची आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि बाकीच्या सगळ्या जैन बंधू भगिनींना माझी विनंती आहे की यात एखादी गोष्ट माझ्याकडून राहिली असेल किंवा मी चुकली असेल तर मला जरूर माफ करा आणि मला कॉमेंटद्वारे सांगा की आम्ही हे खात नाही, म्हणजे पुढच्या नेक्स्ट टू जैन रेसिपीमध्ये करताना आय विल अवॉइड दॅट थिंग. तुमचे खूप खूप धन्यवाद, कारण की तुम्ही माझी रेसिपी अतिशय शांतपणे आणि छान बघितली. म्हणून तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर जरूर करा. आणि आपण एकदा ही केलेली डिश आहे ही जरूर जरूर पाहू.
हा आपला पुलाव आहे, हे पापड आहे आणि याच्यासोबत मी मिरचीचं लोणचं ठेवलेलं आहे. म्हणजे हा पुलाव खाताना तोंडाला छान चव आली पाहिजे. बाकीच्या गोष्टी आंब्याचं मिरचीचं लोणचं खातात हे मला माहीत आहे, लाल मिरचीचं लोणचं खातात. तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.